ज्ञानदेव श्री तुकाराम. त्यामध्ये ज्ञानोबळ आहे ना, संपूर्ण जीवाचा उद्धार करण्यासाठी आणि बुद्धीला ब्रह्मस्थिती बघण्यासाठी, देहभाव पावण्यासाठी प्रत्येक शब्दामध्ये वेदाचा जो तार भरलेला आहे तो सुख आहे. प्रत्येक हे सुखाच्या अनुभूतीत राहावी. सगळ्या बुद्धीला देहातून निवृत्ती व्हावी. प्रत्येक जीवात्मा जन्मतो आणि बुद्धीच्या सोबत राहतो आणि मला सोडून देतो आणि बुद्धीमध्ये विकार होतो. हा बुद्धीतला विकार संपवणं म्हणजे ज्ञान भक्तीनं. बुद्धी अकार प्राप्ती ती श्रवणानं, बुद्धी निर्विकार बनती मोक्षानं, ती स्वरूपात जाती आपल्या आपल्या तपास. देहात न उरत नाही, देहाचा संबंध करत नाही. दोन गोष्टी, बुद्धी देहात उरत नाही, पहिला पॉइंट ज्ञान भक्ती. आणि ती स्वरूपमय होती, ती तिथं एकरूप होती. त्यात जसं पाण्याचा आणि मिठाचा संबंध झाला तर मीठ संपत, कारण संबंध पाण्याचा आहे, संबंध परमात्म्याचा आहे. पहिला देहाचा होता. अनात्म्याचा संबंध अज्ञानामुळे असतो, भेद वृत्तीमध्ये अज्ञानामुळे असतो. जे कोण आहे, जे भेद म्हणजे दोन आहे आणि दोन म्हणजे समोर दिसणारा आभास आहे जगताचा. पण आभास वाटत नाही तोपर्यंत तू आणि मी आहे. आभास म्हणजे दृश्य दिसत पण त्याला सत्ता नाही. दृश्य दाखवणार त्रिपुटी खरी नाही. जी त्रिपुटी दृश्याला दाखवती आणि इकडे करता कर्म क्रिया जी स्थिती होती, हे अवस्था बरोबर नाही. करता तू नाही, क्रिया तुझी नाही, कर्म तुला गरज नाही, कारण तू ज्ञानात आहेस. कर्म इंद्रियाचे, जाणेन वृत्तीच आहे, संबंध परमात्म्याचा आहे आणि सुख व्यापकाचे आहे आणि हे कर्ण श्रवणाचे आहे. हे माध्यम पुण्याचे आहे आणि हे स्वरूप तुझं स्वतःच. सूक्ष्माचा तुम्ही आम्हाला काय सांगायचं, एकच आम्ही कोणाची वैरी नाही किंवा आम्हाला पण दोष द्वेष येत नाही. फक्त सूक्ष्मता नाही म्हणून पटत नाही. एक शिवत नाही, लक्षात घ्या. एक बाई कोपऱ्यात बसलेली आणि देवापाशी, तसे बुद्धी स्वरूपापाशी आत्मालिंगन द्यायची. मग ती कोपऱ्यात बसली होती का बाईला? मग सदा न कदा कशा तुम्हाला बहिरंगा म्हणून तर तेच धंदे का? बोला ना आता. बाजूला जात आणि स्वधर्म बुद्धीला प्राप्ता येतो म्हणजे वेदांत. स्वकडे येणारा धर्म म्हणजे वेदांत आहे आणि देहाकडे आणणाऱ्या वृत्तीला अज्ञान आहे. वृत्तीमध्ये अज्ञान आहे ते बुद्धी देहातच आणि देहाकडेच आहे, जगताला धरतेच आहे. स्वरूप धारण करत नाही बुद्धी तोपर्यंत तुमच्या अवस्था बदलत नाही, पापोने संपत नाही, मी कोण कळत नाही, आत्मसुख मिळत नाही. ही सत्य परिस्थिती. माना तुमचा अधिकार चिन्हे, त्याला आम्ही काय करावं? मग अधिकार युक्तच अंतःकरण असावा आणि श्रवणासाठी जगावं आणि मी कोण कळावं आणि वेदांताला मन मिळावं, ओळीचं ज्ञान गिळावं आणि अज्ञानाला संपल्यावं, वृत्तीला बाधित करावं आणि स्वरूपामध्ये रमावं, जगत भावाला बंद करावं, द्रष्टाला बाजूला सारावं आणि त्या परमात्म्याचं विलन भोगावं. जगत भावाला का धरावं, देहात का भरावं, विषयासाठी का उरावं, परमात्म्याला का टाकावं, अनाथ पदार्थाला का गोळा करावं आणि वाचलेला वाघ कशाला वाढवावं आणि अज्ञानामध्ये का झगडावं. कळते? अगदी तर पता आहे का? चिंतन त्या भागवतात वाचते का? कोणत्या वाचले वाटत नाही? नाड बकरीचा राजा
गुरु म्हणजे देव नाही तुझा, होतं तरी त्याच्यावर देव भेटत असतो. ऐसा नाही रेडोके तुम्ही लोक आता नाही कुणी. मग तेच गुरु आपल्या आदवेश गुळाचा दीपक आहे, सूर्य आहे, ज्ञान सूर्य. त्याचं सोन्याचं कोंबड खेटायचं अवडंबर एक नाही. तूच होत तुळशी ज्याची त्याची बुद्धी, ज्याच्या त्याचं पुण्य असतं तो भाग सोडून द्या. काय ऐकावं कसं ऐकावं हे जर कळत नसेल तर आपल्याला बोलून काही नाही. गाडवाची गिनती. मग महाराज म्हणायचं गाडव कुठं जातं उकंड्यावर, त्याला उकंडा कुठं सांगत नका, मग ओळखीच असतं ना. त्याला उकंडा माहिती लोळायचं माहिती, तसं बुद्धीला देह माहिती, देहावर लोळायचं, देहाला माझं म्हणायचं. मग ते गाड बाहेर लोळतं आणि तुम्ही देहात लोळतात. बुद्धी थोडा विषय. कारण आपल्या गुरुचं वैभव, आपल्या गुरुचं वेदांत, आपल्या गुरुचं मोक्ष, आपल्या गुरुची स्थिती, आपल्या गुरुचं वैराग्य बघत जाऊ, बाकी नाही. आणि खरं बोलायचं आमचा लाभ नाही आणि मी कोणाला सोडत नाही. बघायचं आमच्या गुरुशी वैराग्य कसं होतं ते. ब्रह्मचर्य होतं का आजाद राहिले का सोन पेटला, गेलं का लग्न, भोगला का संसार. त्यांचे नाव घ्यायचे अवकात नाही आपली ना, अवकात नाही अवकात. गोष्टी पुन्हा करायच्या आंबट पांचट तिखट पुरट आणि तारट. कारण ते महात्म्य कसे होते ते परवाने करायला पाहिजे. मला कौटल्यपूर मध्ये गेले येणारे आणि पंचकर्मापासून स्वानुभूती पासून येणारे, अन्य ग्रंथाला न शिवणारे आणि जगाची तळमळ करणारे आणि वैराग्याची मशाल करणारे आणि जीवाला ब्रह्म करणारे वेदांत सांगू शकतात. मटन सटन बटन नाही, पटतच काय ऐकायचं नाही. आपलं एकच दाबत आहे, नसल पटत लाल बटन दाबायचं, बाहेर नाही. जे सत्य आम्ही बोलून तर काय बोला, कारण त्या महात्म्यापाशी नव्हतंच काय. त्यांना विद्या दिली आम्हाला, त्यांचं ज्ञान हृदयाला आणि अनुभव चित्ताला. त्यांना जो अनुभव भोगला तो जगाला दिला. कधीच देहावर नसायचे आमचे काका सुद्धा नाही. डोळे बंद करून आणि बुद्धिमोक्षापाशी आणि अंतःकरण जेव्हा संपत, बुद्धी गुणापाशी चिंतन करायला ग्रंथापाशी, आपला अवलोकन करून घ्यायला ग्रंथापाशी आणि मी कोण कळायला वेदांतापाशी. संसारापाशी राहून जमत नाही आणि अतिभोग बघून चालत नाही. विषयाचा संबंध बुद्धी करत नाही आणि देवावरत नाही तो संत. त्याचा ते गेलं नाही तर लोकांचं काय काढी, त्याचा देवा गेला नाही लोकांचं काढता माहिती. असंच कोणी मी आम्ही भेटले. जो नाही त्याला नमस्कार. जो आहे वेदांत हृदयात येतो आणि हृदय मंदिर होत आणि बुद्धी ब्रह्म होती. ते संत लहान असते ना, तुम्हाला मागे दोनदा म्हणले मी. एक सांगताना माझ्या डोळीमध्ये काय माऊली बोलले, कोणते शब्द भरले आणि त्या शब्दामध्ये ज्ञानाचा मकरंद कसा आला आणि तो मकरंद हृदयात कसा गेला आणि तेव्हा चिदानंद बोधी बुद्धी कशी गमन करते जाते. गमन म्हणजे जाणं. देहापाशी येणं म्हणजे अविद्या आहे. देहाचा संबंध म्हणजे भ्रम आहे आणि खोट्याला पाहणं म्हणजे अज्ञान आहे. हा खोट आहे आणि तेव्हा असेल हा प्रत्येक जीवाचा अट्टहास आहे. त्याच्यात वाद नाही. अविद्येमध्ये असणारा सगळा जन्म ही पृथ्वी सृष्टी सगळ्या अविद्येमुळे उत्पन्न झाली आहे आणि जीवाला संबंध देहाचा बुद्धीने केलाय. त्याच्यात वाद नाही. जोशी वाद माझ्या देहात उपाधी झाला पण त्याला स्वतःच स्वरूप कळून द्यायला गुरु नाही भेटला. कारण भेदामध्ये स्वरूपाची ओळख नाहीये आणि अभेदामध्ये जगत भाव देहभाव नाहीये.
बुद्धी देहाकडे राहत नाही आणि देह तिला माझा वाटत नाही. तो आम्हाला भाव तो ज्ञानानं प्रगट होतो. वेदातून तो समजतो आणि गुरुच्या संगतीमध्ये बुद्धीच्या पदावर जाते आणि तिला स्वतःची ओळख होती. ब्रह्मस्वराज्याचं सुख भोगती आणि अद्वैतामध्ये तरंगती, द्वैताला संपवती, गुरुचा अनुग्रह घेते आणि सोमध्ये राहते. देहाचा बाध होतो आणि तो महात्मा आपल्या पदावर येतो, अनुभूती घेतो, जगताचा संबंध टाकून देतो, वृत्तीचा निराश होतो, जगताचा वाद होतो, अविद्येचा नाश होतो, चित प्रकाश होतो, मी कोण हे समजत आणि आत्मा ज्ञान बुद्धी देऊन स्वरूपामध्ये विलीन होते. सर्व साक्षात्कार होतो, आनंदाच्या लहरी येतात आणि द्वैताचा ऱ्हास होतो, दुःखाचा बाध होतो आणि तेव्हा तो मी आहे असा अनुभव सतत येतो. हा वेदांताचा रस बुद्धीत राहतो, जगताचा भ्रम निवृत्त होतो, चिदानंदी पद मन जात, मूळ स्वरूपाकडे येत आणि या भ्रमाचं नातं संपून जात. तो पक्वा असावी लागते, गुरुवर निष्ठा तो नाता असावी लागते वर्णांक. आणि वेदांतासाठी जीव उरावा, फक्त मला का जगायचं तर वेदांतासाठी, पळून घ्यायचा तो वेदांत, अनुभवाचा तो वेदांत, अज्ञानाचा अंत त्याला पुन्हा वेदांत. का सांगतेय, तुम्ही पाठ करून नाही बोलत, हे पाठ शब्द नसतात. जगाच्या उद्धारासाठी त्या संताला, त्या साधकाचं ओझ असतं, कारण त्यांचं पुण्यापाठ असतं आणि त्यांना काही द्यायला जमत नसतं. जगताचं त्याला मागायचं नसतं, म्हणून त्याला आत्मसुख वाढायचं असतं. म्हणून ह्या रूपाने भगवान तुम्हाला बोलत असतो. इथं आमचं माती दगड काही नसतं. पुढचा विषय नवीन आहे, सांगा तुम्ही कालच्या वाक्यात का सांगा आविष्कार पुण्याचा देऊन टाकलं त्यांना. भक्तीचं फळ त्याला ओझं होतं, काहीतरी मागणं भक्तीचं संपलं, मग आता काय द्यावं हे द्या. कारण ते ऋणाच अडकतो ना भगवंता, त्याच्यावर ओझं होतं पुण्याचं भक्तीचं. मग ते मागत नाही, तुझं वजाखाली मुंडक वागत त्याचं सत्य घटना आहे, त्याला सुधारतच नाही. त्याचं ते म्हणतं ऋण किती धुवायचं मी, काय देऊ याला, आहे द्यावे तेव्हा होय उतर आहे, ठेवीचा हा जीव पाहिजे थोडा. तसं आता कोणतं माझ्या गुरुला मी काय देऊ, जीव जरी ठेवला पायावर तरी थोडा आहे. हे खरे सांगतात, कुठे नाही. ती ज्यानं आपल्याला मोक्षाचा मार्ग दिला, ज्यांना या जन्म मृत्यूतून काढलं, ज्याने 84 लक्ष योनीचा तो निचरा करून टाकला, त्याच्यामुळे लक्ष 84 मध्ये जावं लागलं असतं, पुन्हा पुन्हा त्याला मर्यावं लागलं असतं, पुन्हा पुन्हा उपवादीमध्ये शिरावं लागलं असतं, पुन्हा दुःख सुख दुःख सुख तू मी कंटाळ येत नाही बायकांना. दुःख सुख तू मी तुझं माझं त्याच्या पलीकडे काय आहे की नाही. प्रत्येक जन्माच्या देहाला माझं म्हणायचं, विषयाकडे धावायचं, कर्मामध्ये रमायचं, पाप पुण्य साठवायचं, पुन्हा मरायचं आणि पुन्हा उगवायचं. वा वा वा, कंटाळ येत नाही, कळतच नाही ना. जन्म मृत्यू कसा थांबताय, देहाचा बात कोण करताय, आत्मानुसंधान कोण धरताय. बुद्धीला आत्मानुसंधान तेव्हा सुरू होतं, देहाचा संबंध संपल्यावर आणि बुद्धीला विद्या टाकल्यावर, वैराग्याचा भोग भोगल्यावर, विवेकाचा दिवा लावल्यावर आत्मानुसंधान बुद्धीला भोगता येतो. संतांच्या संगतीत, संसाराच्या संगतीत क्लेश आहेत, दुःख आहे, द्वैत आहे, भ्रम आहे, वासना आहे, संबंध जगताचा आहे, भगवंताचा नाही. वेलवा की फुलवा, त्याला ओळखा आणि मग वाद बसा. त्याला ओळख केलं नाही ते म्हणते काय नको मला ओळख केलं, त्याला मनापासून दगड मारायचे मुलाचे. ते म्हणतो ते बोलत द्यायचे, मन दे मान, म्हणजे मन काय मन लेकराला बाळाला घराला लवकरला त्याला दिले, तुला कसं दिलं जाते का मन. कळत का मनाला भगवंत, मनाला भगवंत कळल्यावर ब्रह्म होते आणि मनाला जगत कळल्यावर ब्रह्म होते.
मनाला जगत कळाला तीव्र आणि मनाला भगवंत कळला. सुख होते सुख, अन्य सुखाची वासना उत्पन्न होत नाही. ते आत्मसुख, ते अद्वैत सुख, ते निरंतर सुख, ते अखंड सुख, ते एक सुख, ते व्यापक सुख, ते अनमोल सुख. त्या सुखाची किमयाच नाही, त्याला मोजमापच नाही, आणि त्या सुखाला पैसा लागतच नाही, सोन्याची दुबातच नाही. जर वेदांती म्हणले असते 1 किलो सोन्याला आपलं सुख आहे, कुणी घेतलं असतं का? पप्पा संत म्हणले असते 1 किलो सोनं आणा आणि मोक्ष द्या, हो बाबा जमलंच का? म्हणून वैराग्यानंतर मोक्ष आहे, आधी नाही. मग इथं वैराग दिसत नाही, त्याच्या बापाला मोक्ष देता येत नाही. त्याला म्हणा की असेल कोणी ते आम्हाला माहित नाही, आम्हाला त्याची गरज नाही. जिथं वैराग्य शिवलंच नाही, जिथं मोक्ष राहत नऊ होत असतं ते त्याला त्याला काय माती दगड. म्हणून वैराग्याची शिवण देखील विवेकाची असं नाही. ते मूर्ख मुलं काय पावते ईश्वर ते लिहून ठेवले नाही बोल. आमच्या मनची भाषा नाही, माऊलीची भाषा कोणी खंडित करू शकत. ही भाषा माऊलीची, विवेकाची भाषा नाही, वैराग्याची शिवण देखील. ते मूर्ख माझं काय पावते ईश्वरात, त्याला मूर्ख म्हणते. एकच शब्द घाण वापरला ते की मूर्ख, बाकी माऊली कुठे बोलले नाही. तुकोबाने काय सोडलं त्याशिवाय दिल्याशिवाय लय शिवाय दिले गावजी. तुकोबाचा अवतार एकच मग म्हणायचं. म्हणून संतासोबत श्रवण करणारा कधीच भवसागराकडे येत नाही, हे लक्षात ठेवायचं. चला अध्याय 18 अनुभवी 173 तर त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रियाचं कर्म होते. त्याचा रंग डोळ्याने बघितला, त्याची चव रस जिभेने चाखला, त्याचा आकाश स्पर्श हाताने भोगला, त्याचा सुगंध नाकाला आला आणि तो आंबा पोटात गेला. एका आंब्यावर 5 ज्ञाने शब्द स्पर्श रूप रस गंध. आंबा म्हणलं की बुद्धी आंब्याकडे जाते ना, पळती तस विषय एक आहे पण त्याच्यावर 5 ज्ञान आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध. पण अच्युत फळे म्हणले तसे एकची च्युत फळे, इंद्रिया वेगळे वेगळे, रसे वर्णे परिमळे. रस त्याचा वर्ण पिवळा, परिमळे म्हणजे सुगंध, भेटे जे स्पर्शे हात मऊ पिकला आंबा पिकला काट उद्या नाचली करतो. स्पर्शे हा शब्द घातले, एका आंब्याचे 5 ज्ञान झाले. चला पुढे आता तैसे. आता बघा तैसे ते आंबा कटे सगळ्यांना माहिती, सांगायची काय गरज आहे मला. तैसे ज्ञेय तरी एक सरे, आंबा एकच आहे त्याच्यात ज्ञान 5 झाले. तसे ज्ञेय एकच आहे त्याच्यावर 5 ज्ञान होतात. ते कसे आहे का? परिज्ञान इंद्रियद्वारे ज्ञेय एकच आहे. विषय आकार बुद्धी होती, वृत्ती त्या पदार्थाचं ज्ञान करून देते. पदार्थ म्हणजे ज्ञेय आहे आणि वृत्ती म्हणजे ज्ञान आहे. आणि ज्या वृत्तीत उत्थान पावतं तो ज्ञात आहे. ज्या विषयाचं ज्ञान करून होतं तिथं ज्या ठिकाणला तो ज्ञाता जाणतो, विषयाला जाणतो. एक विषयाचा मला प्रश्न विचारायचा सगळ्यांनाच, विषयाला जाणणं. जर तुम्हाला कोणी विचारलं विषयाचं जाणणं सांगा आणि भगवंताचं जाणणं सांगा तर बोलता येतं आपल्याला. ज्ञान त्रिपुटीच्या द्वारे होतं काल सांगितलं. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय. वृत्ती उत्थान पावते, अंतःकरणात उगम पावते, नेत्रातून बाहेर येते आणि विषयाकडे जाते. विषयाच्या आकाराची होतील ते विषय आहे सांगून समोर विषय आला की ज्ञाता त्या विषयाला जाणतो. विषयाच्या संबंधाने अंतःकरणाला ज्ञाता नाव आहे, हे लक्षात ठेवा. ही सूक्ष्मता आहे. मी लाख रुपयाचा मला सांगत नाही, 5चा काही बोलत नाही. 5 लाखाचा मला सांगू शकत नाही, काय सांगायची इच्छा नाही, त्याला माहिती होत. कारण समोर वृत्तीकर ज्ञान ज्ञेयाकार झाली तर न्यायाला जाणणारा मात्र ज्ञाता होतो आणि भगवंताला जाणणारा अंतःकरण ब्रह्म होत. किती सुंदर आहे बघा. हे डिफरन्स कळायला लागतो. म्हणून भयानक आवडत नाही. कळायला तिथं स्वस्थिती नाही, तिथे आनंदाची प्राप्ती नाही, जगताची निवृत्ती नाही,
स्वरूपाची प्रतीती नाही ती आम्हाला जमत नाही. नाही जमत. कारण जे बी ऐकलं वेदांताशिवाय उडी मारली ती द्वैत अद्वैतातच, अध्ययनातच, सत्संगतीतच, वेदांतातच, अध्यात्मशास्त्रातच तेच बुद्धीला मिळालं आणि तेच कळालं. अज्ञान जळालं, वैभव मिळालं मोक्षाचं. मग तिने खरी आहो आता. कशामुळे खरी आहो? अरे आज याची घंटा काय भीक मागे नाही, गायाची भीक मागायला निघती. तसे वेदांत स्त्री खरी येते नाही. जी संतांच्या संगतीमध्ये हाट वैभव भोगते मोक्षाचं, तिकडं कसं टेबल रंगात काय म्हणून काय म्हणून ढकलाय खाली यायचं. अरे बाबा कदापि नाही, कधीच नाही. तर प्रेरणा व्यक्त जाणीव आणि जाणणं तिने उरलं. जाणणे जाणणं म्हणून ज्ञात आहे ना. पदार्थाला ज्ञेय, ज्ञेय जाणणारा ज्ञाता. सबोध त्रिपुटी आहे, सबोध भगवंत कुठे? ज्ञाता नाही, ब्रह्म. म्हणजे कसं आहे बघा कसं. हो माऊली, विषयाला जाणतो तो ज्ञाता आणि जो परमात्म्याला जाणतो तो ब्रह्म होतो. स्वरूपाची प्रतीती येते, जगताची निवृत्ती होते, अज्ञान जळतं आणि मोक्षाचं वैभव मिळतं. आता म्हातारे व्हायला बऱ्याच 10 वर्षाची हो, कशी होईल? तिला वेळाचं खाली ये कशी येईल आणि काय मग यायचं? ज्या साधनेनं साध्याने प्रगट केलं आणि त्या साध्यामध्ये अंतःकरण एक झालं तर खाली का उतरावं? कशामुळे? म्हणजे हे तर कळत नाही ना, हेच कळत नाही नाही. आणि एक सांगते तुम्हाला, रात्रंदिवस धर्मात राहणं चुकीचं आहे ना. काही वेळ चिंतनाला काढला गेला पाहिजे. आज माझ्या बात कितीतरी रे मन राम एक सरे परिज्ञान इंद्रियाद्वारे घे म्हणून प्रकारे 5 झाले. घे म्हणून प्रकारे 5 झाले. मी एकच आहे, परमात्माचं एकच, त्याचं सुख एकच आहे. पण ते 5 ठिकाणी विभागला गेलो म्हणून त्याचे 5 रूप केले. तो 5 नाही. आंबा एकच आहे, त्याच्यावर 5 ज्ञान झाली. त्याचा परमात्मा एकच आहे, त्याचं तुम्हाला 5 भाग केले. समजतं का वहिनी? असलं समजते का? अर्थामध्ये असते का? म्हणूनच श्रवणामध्ये कोणत्या दिवशी काय कळेल, कोणता क्षण मोक्ष देऊन जाईल तुम्हाला, कोणत्या क्षणामध्ये परमात्म्याचं ऐक्य होईल हे माहित नाही. म्हणून यावेळेस सोडायचे नाही. बाकी वरती कसा कटकट वटवट करीत पण मी बघू नये. आम्हाला एवढंच कर. आम्ही चिंतनासाठी जीव की प्राण केलाय म्हणून सांगतो तुम्हाला. की बाकी पुन्हा कटरम पटरम पण हे आहे बिलकुल नाही. पाठाचा एक क्षण वाया खायचं नाही, लिखाण कमी करायचं नाही, अनुवादाला सोडायचं नाही, अभ्यास बंद करायचा नाही आणि ज्ञानेश्वरी चित्तातून बाहेर काढायचं नाही. संसार मध्ये ठेवायचा नाही, खोट्याला बघायचं नाही आणि खऱ्याला सोडायचं. खोट काय तुम्हाला काल प्रमाण देतं. कर्मणेन धर्मणेन नेन आम्ही काय, कर्मणेन धर्मणेन नेन आम्ही काय, ज्ञान म्हणे आम्हा जाणे नाही. याचा सांगा मला अर्थ. घाम कुठं तुम्हाला? घाम कुठलं की नाही? काल माझे भेटू तुम्ही आम्ही भेटू, आज होतवे 5 माचवे 3 होते, त्यावर निजले होते 5. राम रूप ऐक्य झाले, खटले पडले दिते. देवाला पडला, बाजाला गेला, तिथून अलग झाला. संतांना हा प्रसंग केला. अनुभव परमात्म्याचा आला. ब्रह्मभाव म्हणते त्याला. देवभाव त्यानं संपवला. आत्मानुसंधान आणून दिलं. हे खाटला बाजूला गेले. 3 भूत 3 देह 5 वंशी महाभूत हा देह. हे खाटले त्याच्यावर बुद्धी होती. माझी माझा बुद्धी माझा देह. कोण म्हणती का? कधी म्हणती माझा देह? तुझा आहे का देह? तुझा संबंध देहाचा, तू देह नाहीस.
तुला स्पर्श वृत्त अविद्येमुळे देहाचा आहे. तू देह नाहीस. वृत्तीला देहाकडे जाऊ देऊ नको आणि संबंध झाला तर विकार होऊ देऊ नको. हे लक्षात ठेवायचं. दूर लक्षात द्यायचं. वृत्तीला देहाकडे जाऊ देऊ नको आणि देहाकडे जरी गेली तर वृत्तीमध्ये विकार होऊ देऊ नको. विकार म्हणजे माझा देह म्हणणं अविकार अविद्येचा. म्हणजे मग संबंध संपतो. अविद्या भस्म होती. अज्ञानाची निवृत्ती होती. वृत्ती ब्रह्मस्वरूपात विलीन होती. दोघांची एकता होती. कुठं देह स्थिती. कोणता अभिषेक करायचा आहे सांगा. कळायला काय याला कोणता अभिषेक लागते सांगा ना. अखेरचा पोटा नाही उघड डुर 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 डुर. इकडे गेले तिकडे आले हे केलं ते करणं सोड. जाणणं नाही. जाणणं सर्व कर्मक्रिया आहे. उपासना प्रेम आहे आणि ते माझा रूप आहे. नाही का अवघड आहे. आवड तुमच्याशी बोलणार आहे बघ सरी. मी म्हणजे तो तैसे ज्ञेय तरी एकच रे. मी एकच आहे परमात्मा. ऐका परिज्ञान इंद्रियाद्वारे नाना इंद्रियाच्या द्वारे. डोळ्याने जर बघितलं चवी डोळची पिची चव नाकाचा सुगंध कानाचा शब्द आणि ज्ञान 5 ठिकाणी त्याची विभागणी केली. एका महिला 5 पोरं 5 सुना आण्याच्या वाटण्या झाल्या. माय एक राहते का माय 5 किती माया. पण माय एकच आहे. मायचं प्रेम एकच आहे. तसा परमार्थ किती झाला. परमात्मा एकच आहे. वृत्त्या अनेक आहे. वृत्त्या अनेक आहे नाही का. म्हणजे श्रीकाळावधाने श्रीतो असं मला एकच सांगायचं की ज्ञानपरायणाचं चिंतन आत्मचिंतन आहे. हे महाधन आहे. तिथे साक्षात ब्रह्मज्ञान आहे. तिथं मी भगवान आहे हे करून देत आहे. मी देह नाही हे सांगते. भेद हात वरे करू. तू देह नाही. देहाचा संबंध वागू नको. सुख दुःख भोगू नको. अविद्या जगू नको. जगाला बघ मला बघ. जगतात मीच आहे. माझ्यावर जगत नाही हे ज्याला कळालं जगत भाव उत्पन्न होत नाही. तुझा तूप आहे नाही का. तुझा तूप आहे पण प्रक्रियेवर येतं. तसे जगात नाही आहे. श्रवणानं प्रगट होत. तुझा तूप नाही का पण त्याला टाकलं तर नासत आहे. तूप पी गेलं दूध पी गेलं फेकून दिलं. नासल्यावर का त्याला टाकूनच नाही. त्याचा अंतकरण वगैरे टाकलंच नाही. बुद्धी न असली की नाही. पण बरं दूध कळतं. तापवायचं कळतं. ब्रिज कळतं. साय कळतं. लोणी कळतं. चक्क कळतं. तरी परिज्ञान इंद्रियाद्वारे हे म्हणून प्रकारे 5 झाले. इंद्रियाच्या द्वारे एकच आहे. ज्ञान 5 प्रकारांनी झालं. ज्ञान एकच आहे. ते माझं रूपच आहे. ते स्वरूपच आहे. स्वरूप म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे सुख आहे. सुख म्हणजे प्रिय आणि मी म्हणजे आनंद आहे. त्याला 5 प्रकारात विभागणी केली. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पंच ज्ञानेंद्रियाचं 5 प्रकारे ज्ञान तीच वृत्ती घेती आणि विकार होतो आणि त्या विषयाचा संबंध होतो. माझा संबंध बंद होतो. तेव्हा जगताचा तिकडे जाणीव होती. बुद्धी जगतात थैमान घालते. मला न जाणतात ती जाती येते. म्हणजे होती मला जाणती तर माझ्याकडे स्तब्ध होती. सुखाला भक्ती अनुभवाला साधती आणि डोळ्यातून निघती. काय रचना आहे. काय बुद्धी बस का नाही अजिबात दिमाग दाखवू नको नाही. कारण मी बोलतच नाही. बोलत असतं काही बाबा काहीतरी कुठे काय शब्द राम 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 5 झाले. आणि समुद्रा ओघाचे आणि समुद्री ओघाचे जाणे सरे लाणे. एक मिनिट. आणि समुद्री ओघाचे जाणे
नद्या गंगा वाहतात आणि वाहता वाहता कुठं जातात, समुद्राला जाऊन थांबतात, पुन्हा वाहन नाही. सरे लानियासी धावणे, का फळे सरे वाढणे, सस्याचे हे. का फळे सरे वाढणे, सस्याचे हे. फळ आलं, झाडाची वाढ खुंटली. पाणी धावत धावत समुद्राकडे गेलं, धावणं थांबलं. फळ आलं, वाढणं थांबलं. आणि समुद्र आला, गंगेचं धावणं थांबलं. तसं मी प्राप्त झालं, वृत्तीचा विकार थांबला. होतच नाही. बुद्धी माझ्या कशा आल्या की ब्रह्म होतीच, देहाकडे येतच नाही. झाडाला फळ आले, झाड वाढतच नाही. काय कसं सांगावं अजून, तरी बुधाड तुमच्या असे खट्याळ. इथं बरं वाटतं, तिथं पुन्हा खरं वाटतं, इथं बरं वाटतं, तिथं खरं वाटतं. इथं बरं बरं काय बरं का, बुद्धीला बरं आला तुझ्या, इथं बरं म्हणती, बरं काढ बरं, मग ते खरं वाटतं, ते असं वाटतं. व्यवहार काढायचा असा, संसार अतिप्रिय नसावा, परमार्थ अतिसिद्ध असा, आणि आयुष्यामध्ये सतसंग व्हावा, श्रवण भक्ती जगाव. ते देवाला भेटला आम्हाला. इथून पुढे वेद नाही, श्रवण नाही, काय माते दगडे का सांगा ना. मला गरजच नाही. वाहेवटी तैसे, तशी गंगा समुद्राकडे धावती, तसं बुद्धी इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते. हे कळून देत जा. गंगा वाहती खळखळ, तसं बुद्धी इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते, आणि ती गंगा समुद्राला मिळते, आणि श्रवणाच्या द्वारे बुद्धी ब्रह्मस्वरूपाला मिळते. तैसे इंद्रियाच्या वाहवटी, धावते ज्ञानाचे तठी. इंद्रियाच्या द्वारे वृत्ती धावते, जिथं ज्ञान झाले तर थांबते, ते ज्ञान कळून घेते, पण भगवंताचं ज्ञान तिला होत नाही. इंद्रियाच्या द्वारे जगताकडे जाते, आणि श्रवणाच्या द्वारे माझ्याकडे येते. या द्वैताची खरी स्थिती फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. आता महाराज म्हणले सरस्वती स्मरा आपुली आपण संसार बंधन सोडावे, आपुली आपण करा सोड. शंभर आपण मग आपण जातो का बाजूला, आणि याच्यामध्ये त्या 100 चित्रामध्ये किती अभंग काय भेटतो ते हरीला प्राप्त केलं, आणि हरीला साठ, आणि देहाला पाठ सोडलं. त्यावर चिंतन करून, कारण एक त्याच्यामध्ये चरणेसाठी उपाय, हरिप्राप्तीचा उपाय धरावे संताचे ते उपाय. हरिप्राप्त करायचं संताकडे जावं लागते, स्वतः हरिप्राप्त करून देता येत नाही. हे तू कोणाला सांगितलंय, आम्ही नाही. कारण जर हरी कळायचं असेल, हरीला वाणीत घ्यायचं असेल तर नाम, हरी हरी म्हणायचं तर त्याचं नाम, पण हरीची स्थिती ओळखायचं त्याचं ज्ञान, आणि हरीसोबत राहायचं ते मोक्ष. म्हणजे नामापासून ज्ञानापर्यंत कसं जायचं हे 3 वाक्यात सांगितलं शब्दातच. समजतं का वहिनी, त्याचं नाम ओळख आहे, कळतं का काही. मग त्या हत्तीचा उपाय धरावे संताचे ते पाय. येणे साधते साध तुटते भावाची बंधने. पुढचं येणे साधते साधने तुटते भावाची बंधने. मग हे सगळं साधन साधते, साध्यापर्यंत मन जाते, अनुभव तुटून जाते. हे तू कप बोलतात, तुम्ही आम्ही नाही, आपले काय पाहतो माती सगळे. अरे
एने साधली साधने तुझी भावाची बंधने म्हणून हरिसाठी धंदा पडता. हरी मनाला माने घ्या, हरी मनाला माने घ्या आणि हरी करायला पती लागते, हरी पाडायला लागतं. तिने एक करू नका खिचडी. नाम घेतलं म्हणजे ज्ञान नाही. कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? ऐका आपलीच वाटा किती कठीण नाही. नाम आधी बी आहे, नाम मध्ये बी आहे, नाम नंतर बी आहे, पण प्राप्ती नंतरचं नाम कुछ और आहे. अवघड आहे खरंच. काय बोलायला कसं सांगावं कळत नाही. ठप्प होती बुद्धी. आता पाण्याचा लेकरू पूर्ण स्वयंपाक केला, माय म्हणते खात्याला. अरे राम, पूर्ण स्वयंपाक केला माईनं, लेकरू पाळणे माय म्हणते पुरण का. त्याला दूध गिळणं, दूध पचणं, आता पुरण पचल का. तसं आमचं ब्रह्मज्ञान. तुम्ही पाळणे बाटलीचं दूध की नाही. या ज्ञानाचे तठी इंद्रियाच्या द्वारे वृत्ती धावती, विषयापाशी थांबते, जातील तिथं थांबते ती. तठी ऐका. ज्ञानाचे तठी होय तेना किरटी विषय होय, होय ना किरटी विषय होय. ती वृत्ती उत्थान पावती नाही त्यातून बाहेर येते, विषयाला कळून देते आणि ती विषयापाशी जाऊन थांबते. माझ्यापाशी थांबते का? विषय कळतो माझ्यामुळेच, पण मी कळत नाही अज्ञानामुळेच. मी सोबत म्हणून वृत्ती उत्थान पावती, पण माझ्या सोबतीला सोडून देते. विषयाला आहे म्हणते आणि मला नाही म्हणते. किरटी तिला गमनागमन माझ्यामुळेच करता येतं. गमनागमन शक्ती माझी आहे आणि क्रियावृत्तीची आहे, मायेची. विकार मायेचा आहे, सत्ता माझी आहे, कळणं विषयाचे आहे, संबंध जगताचा आहे, बंध वृत्तीचा आहे आणि मोक्ष ज्ञानाचा आहे. समजायला पाहिजे. एका सगळ्यात पॉइंट आहे त्या. म्हणून अद्वैत ज्ञान, संत संग आणि साधूचा आशीर्वाद सबके बस की बात नाही आहे. गावाने बोलती, कारण मूर्तीच्या वास्तुकोणी हृदय गेलेले, तिथंच आयुष्य संपवणे, संसारात नाही चिंध्या उचकून. म्हणून प्रसाद आहे त्यांचा. ओवीसाठी वाचले नाही का तुम्ही? वाचते आधी वाचते असं म्हटलं. पण हे जेव्हा मी होतो तर विषयवृत्ती आणि अंतःकरण सगळं संपून जातं, बाद होतो, मला साक्षात्कार होतो आणि चौकड मी आहे असा अनुभव येतो. तो ब्रह्मविद्या होतो. तो विषयाला सोडून माझ्या आत राहतो. त्याला म्हणत ओवी रट्टापाट बोट स्वागत करी पोहे पाऊ पाऊ लोकांची टीव्ही पोहे साठी ओवी आहे. पोहे दूध खाण्यासाठी नाही, समजून घ्या. काय पोहे दूध एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया. आता बघा, आता एवं ज्ञाता ज्ञाना ज्ञेया. तिथे ज्ञाता सांगितलं, ज्ञान सांगितलं, ज्ञेय सांगितलं. एवं तो कसा येतच असतो, तीन कसा बनतो. ज्ञाता कसा झाला? समोर विषय आहे, मग मागचा त्याचा झाला अंतःकरण. विषयाला वृत्तीने दाखवलं, तो म्हणतो मी जाणला. प्रमाता म्हणतो मी जाणला. तू जाणता नाही, तू प्रमाता जीव आहे, तुला जाणता येत नाही. त्याच्या संबंधाने जाणल्या जातं. वृत्तीमध्ये चैतन्याचा तिला आभास आहे आणि वृत्तींचा आभास एकत्र आहे आणि आभासामुळे तो विषय कळतो आणि आभास चैतन्याचा आहे. त्याच्यामुळं कळालं, आभास वृत्तीत आला आणि विषयाचा संबंध झाला. विषयाचं ज्ञान झालं अंतःकरणाला, भगवंताचं ज्ञान अजून नाही त्याला. ते बरोबर कसं झाले? बिलकुल नाही. बरोबर बोलले. आज तुमची उंच अवस्था आहे, गटाचा बी उतार होतो आणि कुळाचा बी उतार होतो. 42 उतारले कधी आणि मुलगा 21 कुळाचा करतो. मग महान कोण आहे? लेखका लोक आहे. मुलगा 21 कोण आणि पोरगी 42 कोण. तिथं जन्म त्याचा बी करती म्हणजे तिथं राहील त्याचा बी करती.
लहान आहे, तिला गाऊन करू नका. मुलं तर ते समजू नका, पण मुलीने वाटण्यासाठी भांडू नका. डांबर लावू नका कोळीला. काढून भांडायचं बापाला, भावाला, बच्चाला काढून भांडायचं. ज्ञात्रिया अंतःकरण, ज्ञान वृत्ती, ज्ञेय विषय. तिही रूप केले धनंजया. एक ज्ञान आहे, पण आता ऐका. हे त्रिविध सूत्र क्रिया प्रवृत्ती जाण. त्रिविध सूत्र झाल्या प्रवृत्ती जाण. वृत्ती जेव्हा गमनागमन करते, प्रवृत्ती तिकडे जगताकडे होती, तेव्हा 3 फुटातून राहते. त्रिविध आहे म्हणजे त्रिपुटी आहे, आणि त्याचा संबंध जग आहे, आणि त्रिपुटीचा बाद आहे संबंध माझा. मला माझी जाणी झाली, मग ती जाती येते पण खोटं म्हणते, आणि माझ्यात रमती, मलाच बघती, माझ्या स्थिर होती, माझ्यामध्ये होती, ब्रह्म व्यक्त असत. व्यवहार करून माझ्यामध्ये असतो, जगतात नसतो. सुंदर आहे. जगताला बघती, ज्ञेय म्हणती, म्हणून सगळं व्यवहार बाधित म्हणते, कल्पित म्हणती, आणि माझा संबंध भगवंताशी म्हणती. जगताला बघितलं तरी विकार नाही, वृत्ती बाहेर आली तर जगत भाव नाही. वृत्ती व्यवहार केला कर्माची पाप पुण्य नाही, कारण वृत्ती बाधित आहे, कल्पित आहे. वृत्ती भगवंताची समरस आहे, पण कर्माचा संबंध नाही. कर्माचं पाप पुण्य उत्पन्न होत नाही, कारण भेट नाही. म्हणजे कर्मातून उत्पन्न पाप पुण्य केव्हा होतं? अज्ञान जिवंत असल्यावर, वृत्तीमध्ये विकार केल्यावर, कर्माचा संबंध झाल्यावर उपाट पुण्य आणि पाप उत्पन्न. पण जेव्हा कर्म वृत्ती सोडून देते, व्यवहार होतो, विकार होत नाही, आणि ती जाते आणि येते. इंद्रियाच्या द्वारे क्रिया होती, पण इंद्रिय देह जगत हे बाधित होतं, आणि सगळं परमात्मा हे बुद्धीला सिद्ध होतं. आणि तेव्हा कर्मातून मन बाहेर येतं, आणि आत्मानं सदा राहतं. तेव्हा क्रियाचं वृत्तीचं जाणी बंद होती. हे खरी आत्मस्थिती. व्यवहार स्थिती कशी आहे, कशी माऊली द्यायली बघा. म्हणून सुरुवात आयोजित केली. जे कळस मांडले ना, कळस पूजा, भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर ऐका, सगळे थांबा.